Good morning, friends. Welcome to your physics tutorial. We are studying mathematical logic. मॅथमॅटिकल लॉजिक हा लेसन आपण स्टडी करत आहे. त्यामध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ज बघितलेले आहेत. लॉजिकल कनेक्टिव्ज बघा, लॉजिकल कनेक्टिव्जमध्ये आपण सिम्बॉल्स घेतलेले आहेत. अशा प्रकारे याला अँड म्हटलेलं आहे, हा ऑर, दिस इज इम्प्लिकेशन अँड दिस इज डबल इम्प्लिकेशन. बरोबर आहे. याला आपण कंजंक्शन म्हणलेलं आहे, डिसजंक्शन, याला इम्प्लिकेशन आणि याला डबल इम्प्लिकेशन. बरोबर आहे. अँड दिस इज द, हा अँडचा सिम्बॉल, दिस इज ऑर, दिस इज इम्प्लिकेशन अँड दिस इज डबल इम्प्लिकेशन. यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो, की आपण आपल्याला ट्रूथ टेबल बनवण्यासाठी ज्या महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवलेल्या आहेत, जसं की अँड असेल, यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स टू बी रिमेंबर ते आहेत की जर दोन स्टेटमेंट दिले असतील, एक पी आणि क्यू, त्यामध्ये एखादं एक पी अँड क्यू असेल, याचा ट्रूथ टेबल फॉर अँड. अँडसाठी आपण बघितलेलं आहे. प्रत्येक लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं. आता बघा, एक टेबल मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की जे आपण टोटली लक्षात ठेवायचं आहे. अँडमध्ये जर टी टी असेल तर ॲन्सर काय येईल, फायनल टी. बरोबर आहे. जर एक पी स्टेटमेंट असेल आणि दुसरं क्यू स्टेटमेंट असेल तर फायनल ॲन्सरमध्ये. बरोबर आहे. तर पी अँड क्यूमध्ये काय येईल, टी टी असेल तर टी. दिस इज फॉर अँड. ऑरसाठी काय येणार आहे, हे प्रत्येकाने टेबल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ऑरमध्ये काय असेल, ऑरमध्ये एफ एफ असेल तर एफ. इम्प्लिकेशन मीन्स सिंगल ॲरो जो आहे याला इम्प्लिकेशन किंवा इम्प्लाईज वाचताना आपण रीड करताना इम्प्लाईज आपण रीड करू शकतो. इम्प्लिकेशनमध्ये काय, टी एफ असेल तर टी एफ असेल तर एफ. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये काय येईल, इट इज, जर दोन्ही एंट्री ट्रू ट्रू असतील तर ट्रू येईल आणि एफ एफ असेल तर ॲन्सर काय येईल, ट्रू येईल. सो दोन्ही एंट्रीज ट्रू असतील तर ॲन्सर ट्रू, दोन्ही एंट्रीज फॉल्स असतील तर ॲन्सर ट्रूच राहील. सो दिस इज द इम्पॉर्टंट टेबल. हा टेबल आपल्याला कोणत्याही स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल क्रिएट करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आवश्यक आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. और यू मे हॅव अ नोट ऑफ दिस. आता बघा, आपल्याला एक बेसिक पार्ट बघायचं आहे, त्याचं नाव आहे निगेशन. आता बघा, एखादं स्टेटमेंट जर आपल्याला दिलेलं असेल तर त्याचं आपल्याला निगेशन करता यायला हवं. सो फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी अँड असेल, कन्सिडर करू एखादं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटमध्ये अँड दिलेलं आहे आणि आपल्याला त्याचं निगेशन लिहायचं आहे. सो स्टेटमेंटमध्ये अँड असेल तर त्याचं निगेशन काय येईल, ऑर येईल. बरोबर. निगेशन मीन्स त्याच्या अपोजिट ऑलरेडी राहतं. जसं की अँड असेल तर त्याचं निगेशन काय येईल, ऑर असेल. एखाद्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला पी दिलेला असेल, बरोबर आहे, त्याचं निगेशन काय येईल, अशा प्रकारे, निगेशन ऑफ पी. निगेशनचा हा जो सिम्बॉल दिसत आहे, सो दिस इज द सिम्बॉल ऑफ निगेशन. हा सिम्बॉल आहे निगेशनचा, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जर पी असेल तर त्याचं निगेशन काय येईल, निगेशन पी. त्याला सिम्बॉल अप्लाय करायचा निगेशनचा. जर क्यू असेल तर त्याचं निगेशन काय, निगेशन क्यू. बरोबर आहे. आता जर एखाद्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिलं असेल, निगेशन ऑलरेडी दिलेलं असेल स्टेटमेंटमध्ये, तर याचं निगेशन काय, निगेशन ऑफ पी. तर याचं ॲन्सर काय, निगेशन सिम्बॉल काढून टाकायचा, त्याचं निगेशन काय, पी. बिकॉज या स्टेटमेंटमध्ये ऑलरेडी निगेशन आलेलं आहे, त्याचं अपोजिट काय, पी. जसं की आपण जनरली एखादं स्टेटमेंटमध्ये गुड असेल तर त्याचं निगेशन आपण काय घेतो, बॅड घेतो. बरोबर आहे. किंवा अब्लिक, याला बॅड न लिहिता नॉट गुड सुद्धा आपण लिहू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द निगेशन. यामध्ये काय महत्त्वाचं एक लॉज आहेत, त्याला आपण काय म्हणतो, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ हा महत्त्वाचा आहे. यामध्ये बघा, जर निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ असेल, निगेशन पी असेल तर इटसेल्फ त्याचं निगेशन काय येत असते, पीच राहील. आता डी मॉर्गन्स लॉ बघा, यामध्ये हे लॉज आहेत पी अँड क्यू. बरोबर आहे. त्याचा ॲन्सर काय, डी मॉर्गन्स लॉ. बघा, हा ब्रॅकेट अगोदर सॉल्व करायचा, ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय काय, निगेशन आहे.
तर हा निगेशन होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जर अँड असेल, अँडचं निगेशन काय येईल, ऑर. मीन्स अँडचा सिम्बॉल अशा प्रकारे असतो, ऑरचा सिम्बॉल अशा प्रकारे. सो अँडचं काय होऊन जाईल, ऑर येईल. सो निगेशन ऑफ पी, अगोदर निगेशननी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा, निगेशन ऑफ पी, या निगेशननी याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल, निगेशन पी. अँडचं काय होऊन जाईल, ऑर. आणि हे काय निगेशन, हा निगेशन आणि हा क्यू. सो दिस इज, हा फर्स्ट आहे. सेकंड काय, निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. आता बघा, या ठिकाणी निगेशन आहे, या ठिकाणी निगेशन आहे. कशाचं आहे, पीचं. जर निगेशन इटसेल्फ असेल तर आन्सर काय राहते त्याचं, पी राहील. बरोबर आहे. निगेशन ऑफ निगेशन पी, तर आन्सर काय राहील, पीच राहील. निगेशन ऑफ निगेशन क्यू असेल तर या ठिकाणी आन्सर काय, क्यू राहील. सो याचं आन्सर काय राहील या ठिकाणी, पी. आता या ठिकाणी ऑर आहे, ऑरचं काय होऊन जाईल, अँड होऊन जाईल. बरोबर आहे. आणि या ठिकाणी क्यू, आणि हा निगेशन याला मल्टिप्लाय. सो इट इज निगेशन क्यू. सो दिस इज डी मॉर्गन्स लॉज. आता आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघायचं आहे. बघा मित्रांनो, इन्व्हर्स, कॉन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. एखादं स्टेटमेंट दिलं असेल तर त्याचा आपल्याला त्या स्टेटमेंटला इन्व्हर्समध्ये लिहिता आलं पाहिजे. वन शुड राईट द गिवन स्टेटमेंट इन कॉन्व्हर्स अँड इन कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर या ठिकाणी मी एक टेक्निक तुम्हाला इझी मेथड सांगते. हे फक्त हा ॲरो इंडिकेट काय करतो, इम्प्लिकेशनचं आहे. हे फक्त इम्प्लिकेशनसाठी लागू आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की हा जो ट्रिक सांगत आहे मी फक्त इम्प्लिकेशनसाठी लागू होईल. इम्प्लिकेशन या लॉजिकल कनेक्टिव्हसाठी. आता इन्व्हर्स, कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये लक्षात काय ठेवायचं, कोणतंही स्टेटमेंट असेल. बघा, इन्व्हर्समध्ये काय करायचं, मी तुम्हाला निगेशनचं सिम्बॉल तर सांगितलं. निगेशनचा सिम्बॉल आहे, दिस इज सिम्बॉल ऑफ अँड, दिस इज ऑर, दिस इज इम्प्लिकेशन अँड दिस इज डबल इम्प्लिकेशन. बरोबर आहे. इन्व्हर्समध्ये काय करायचं, सिम्पली वी हॅव टू पुट निगेशन. बरोबर आहे. निगेशन पुट करायचं बोथ साईडला. पुट निगेशन ऑन बोथ साईड. दिस इज नॉट यन, दिस इज द सिम्बॉल ऑफ निगेशन. आपल्याला निगेशन पुट करायचं आहे बोथ साईडला. म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू असेल तर या स्टेटमेंट, हे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे, पी इम्प्लिकेशन क्यू किंवा पी इम्प्लाइज क्यू. तर याचा कंडिशन काय की पुट निगेशन बोथ साईड, दोन्ही साईडला आपल्याला निगेशन लावायचं. म्हणजे या ठिकाणी निगेशन आणि या ठिकाणी निगेशन, म्हणजे हे स्टेटमेंट काय, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. बघा किती सिम्पल आहे. आता बघा कॉन्व्हर्समध्ये काय करायचं, या ठिकाणी याची फक्त प्लेस चेंज करायची. काय करायची, प्लेस चेंज म्हणजे जागा चेंज करायची. पीच्या ठिकाणी, आता हे स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला, पी इम्प्लिकेशन क्यू, तर पीच्या ठिकाणी काय येईल, क्यू, आणि क्यूच्या ठिकाणी काय येईल, पी. म्हणजे सिम्पली वी हॅव टू चेंज द प्लेस. सो ॲन्सर काय येईल, पीच्या ठिकाणी क्यू, इम्प्लिकेशन ॲज इट इज, आणि क्यूच्या ठिकाणी पी. झालं. किती सिम्पल आहे बघा. याचे मार्क्स इझिली आपल्याला मिळू शकतात. बोर्ड एक्झाममध्ये फर्स्ट क्वेश्चनमध्येच याच्यावर क्वेश्चन राहतो. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह किंवा ट्रूथ टेबल लॉजिकवर क्वेश्चन राहतोच. 3 मार्क्ससाठी आपल्याला क्वेश्चन राहू शकतो. नीट JEE सुद्धा यावर क्वेश्चन्स राहतात, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्हवर. आणि नेक्स्ट बघा, कॉन्ट्रापॉझिटिव्हसाठी काय करायचं की कॉन्ट्रापॉझिटिव्हसाठी पुट निगेशन अँड प्लेस चेंज. पुट निगेशन अँड प्लेस चेंज. बघा, हे इझी मेथड आहे. हे प्रत्येकाने तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, हे लक्षात ठेवायसाठी. म्हणजे कोणतंही एखादं स्टेटमेंट दिलं असेल आपल्याला पी इम्प्लिकेशनसाठी, तर त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करता यायला हवं. आता कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय सांगितलं मी की फक्त आपल्याला सिम्पली वी हॅव टू पुट निगेशन अँड प्लेस चेंज. आता प्लेस चेंज या अगोदर आपण बघितलं. प्लेस चेंज म्हणजे काय, पीच्या ठिकाणी क्यू आणि क्यूच्या ठिकाणी पी, आणि या ठिकाणी काय लावायचं, आता पुट निगेशन. म्हणजे ॲन्सर काय येईल या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी प्लेस चेंज करू आणि निगेशन अप्लाय करू. पीच्या ठिकाणी काय येईल, क्यू, त्याला निगेशन अप्लाय केलं, इम्प्लिकेशन. क्यूच्या ठिकाणी काय येईल, पी, आणि त्याला निगेशन. मीन्स पुट निगेशन पुट केले आणि प्लेस चेंज केले. सो दिस इज ऑल अबाउट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याचं एखादं एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पलद्वारे तुम्हाला समजून येईल. आता जर मी एक एक्झाम्पल घेतलं, इफ ही इज सॅड, इफ ही इज सॅड देन ही इज पुअर. बरोबर. इफ देनमध्ये काय घेतलं, बिकॉज
आपण हे कशासाठी बघत आहे, इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनमध्ये जे कनेक्टिंग वर्ड्स असतात ते काय असतात, इफ आणि देन. इफ नंतरचा पार्ट आपण कन्सिडर करू, हा पी स्टेटमेंट आहे आणि हा क्यू देन नंतरचा पार्ट दिस इज द क्यू, हे स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. हे पी कन्सिडर करू आणि हे क्यू कन्सिडर करू. जर मला आता या स्टेटमेंटचं, हे स्टेटमेंट तुम्हाला गिवन आहे, आता जर असा क्वेश्चन आला की राईट द इनव्हर्स ऑफ अबोव स्टेटमेंट, याचा आपल्याला इन्व्हर्सही करायचं आहे, कॉन्व्हर्स करायचं आहे आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह सुद्धा करायचं आहे, तर ही टेक्निक लक्षात ठेवायची. बरोबर आहे. इफ देनसाठी आहे फक्त हे. बरोबर आहे. इन्व्हर्स कसं करणार, पुट निगेशन, निगेशन पुट करायचं आपल्याला आणि निगेशन ऑन बोथ साईड. बरोबर आहे. याचाच आपण कॉन्व्हर्स सुद्धा करू शकतो आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह सुद्धा करू शकतो. आता मला याचं कॉन्व्हर्स करायचं आहे. बरोबर आहे. कॉन्व्हर्समध्ये काय आहे, प्लेस चेंज मीन्स क्यू, पीच्या ठिकाणी क्यू आणि क्यूच्या ठिकाणी पी. तर या ठिकाणी हे काय आहे, पी आणि हा काय, क्यू. तर प्लेस चेंजमध्ये अगोदर क्यू येईल नंतर पी येईल, ॲज पर दिस कंडिशन. ॲन्सर काय येईल, इफ. बरोबर आहे. आता ॲन्सरमध्ये काय येईल, याच्या ठिकाणी पीच्या ठिकाणी काय येईल, क्यू. इफ ही इज पुअर, इफ ही इज पुअर देन, आता काय येईल, प्लेस चेंजमध्ये अगोदर क्यू लिहिला आपण, आता येईल पी. देन ही इज सॅड. सिम्पल आहे. अशाच प्रकारे याचं इन्व्हर्स सुद्धा आपण करू शकतो. इन्व्हर्समध्ये काय, पुट निगेशन, या ठिकाणी तुम्ही नॉट लावू शकता, नॉट सॅड, नॉट पुअर. बरोबर आहे. तसंच कॉन्ट्रापॉझिटिव्ह करू शकतो, नॉट अप्लाय करायचं. निगेशन म्हणजेच काय, नॉट. या सिम्बॉलचा अर्थ काय होतो, नॉट अप्लाय करू शकता आपण व्हाईल रायटिंग इन द फॉर्म ऑफ वर्ड्स, आणि त्याची प्लेस चेंज. सो दिस इज ऑल अबाउट द इन्व्हर्स, कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आय एम रिपीटिंग, दिस इज ओनली फॉर इम्प्लिकेशन. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला समजेल. आता मित्रांनो, आपल्याला बघायचं अतिशय इझी मेथड आहे, हा अतिशय इझी लेसन आहे हा मॅथमॅटिक्समधला. मॅथमॅटिकल लॉजिक तुम्ही फक्त आपले लेक्चर्स बघत राहा, काही अडचणी आल्या तर मला पोस्ट करत चला. अतिशय इझी आहे. एखादं लेक्चर नसेल समजलं ते रिपीट बघा, आणि हे प्रॅक्टिसशिवाय आपल्याला येत नाही. मी इथे तुम्हाला 1 किंवा 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून देऊ शकतो, तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण बघू की ट्रूथ टेबल्स कसे बनवायचे. मीन्स एखादं स्टेटमेंट आपण प्रत्येकाची कंडिशन अँड ऑर इम्प्लिकेशन सॉल्व्ह केले आहेत. टी असेल तर टी अँडमध्ये अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. 2 स्टेटमेंट असतील तर काय अप्लाय करायचं हे सुद्धा सांगितलं आहे. आता मेन 3 स्टेटमेंट असू शकतात काही याच्यामध्ये, ते आपल्याला सुद्धा बघायचं आहे. म्हणजे 3 स्टेटमेंट म्हणजे एक पी असू शकतो, दुसरा क्यू असू शकतो, आर असू शकतो. आपण पी आणि क्यू स्टेटमेंट असतील तर मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. 2T 2F, त्यानंतर 1T 1F, 1T 1F. ही सिंपल टेक्निक आहे. 2 ट्रू 2 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. पण हे केव्हा, इफ 2 स्टेटमेंट्स आर गिवन टू यू, P अँड Q. अँड व्हॉट हॅपन्स, व्हॉट टू राईट इफ देर आर 3 स्टेटमेंट P Q R. हे आता मी सांगतो तुम्हाला, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, आता आपण ट्रूथ टेबल, प्रिपरेशन ऑफ ट्रूथ टेबल बघू. आता एखादं एक्झाम्पल घेऊ आपण, त्याचा ट्रूथ टेबल बनवू. फॉर एक्झाम्पल इज गिवन टू यू. अशा प्रकारे एक्झाम्पल आहे, P अँड Q ऑर P. दिस एक्झाम्पल इज गिवन टू यू अँड वी हॅव टू प्रिपेअर अ ट्रूथ टेबल फॉर अ गिव्हन स्टेटमेंट. आता याचा ट्रूथ टेबल बनवण्यासाठी याच्यामध्ये स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचे. किती स्टेटमेंट आहेत, एक P आहे आणि दुसरा Q आहे. हा सुद्धा Pच आहे, म्हणजे किती स्टेटमेंट्स आहेत, 2. बरोबर आहे. 2 स्टेटमेंट्स आहेत. आता अगोदर याचा कन्स्ट्रक्ट करू आपण ट्रूथ टेबल. एक आहे P, दुसरं स्टेटमेंट आहे Q. बरोबर आहे. त्यानंतर ब्रॅकेट अगोदर लिहून घ्यायचा. ब्रॅकेटमध्ये कोणती टर्म आहे, P अँड Q. या ठिकाणी लिहिलं मी P अँड Q. आणि P अँड Q झाल्यानंतर पूर्ण स्टेटमेंट लिहून घ्यायचं. बरोबर आहे. काय यामध्ये, P अँड Q आणि ऑर P. बरोबर आहे. आता आपल्याला याचा ट्रूथ टेबल बनवायचा आहे. आता बघा, यामध्ये मी तुम्हाला 2 स्टेटमेंट्स आहेत. 2 स्टेटमेंट असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय, 2 ट्रू 2 फॉल्स. त्यानंतर 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. आता P अँड Q, आता हे कसं सॉल्व्ह करायचं, P अँड Q. बघा, हे P आहे आणि दुसरा Q आहे. अगोदर जे दिलेलं असते त्याच्यामध्येच पाहायचं. P, त्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह बघायचा काय, अँड नंतर Q. आता अँडची कंडिशन मी तुम्हाला सांगितली. अँडमध्ये काय असते, T असेल तर ॲन्सर विल बी T. आता P आणि Q यामध्ये T बघा, T
थोडं दुसऱ्या पेननी लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. टी टी असेल तर टी. आता बघा टी टी आहे का या ठिकाणी? इथं नाही. हा टी टी आहे का? नाही, टी टी नाही. जर टी टी असेल तर ॲन्सर काय येईल? ट्रू. अदर एंट्रीज काय येतील तुमच्या? अदर एंट्रीज येतील फॉल्स. अदर एंट्रीज विल बी फॉल्स. बरोबर आहे. सो दिस इज द कंडिशन. हे झाला आपला पी अँड क्यूसाठी. आता आहे पी अँड क्यू ऑर पी. आता पी अँड क्यू बघा, ब्रॅकेटमधली जी टर्म आहे पी अँड क्यू हे आपण सॉल्व केलेलं आहे. ही एंट्री आली. त्याच्यामध्ये कनेक्टिंग लॉजिकल कनेक्टिव्ह काय? ऑर. काय? ऑर. ऑर काय? पी. आता पी अँड क्यू हे सॉल्व केला. ही बघायची एक टर्म आणि नंतर पी आहे आणि ही टर्म. अगोदर ही कन्सिडर करायची, नंतर ही कन्सिडर करायची. बरोबर आहे. पी अँड क्यू आपण सॉल्व केला. त्यामध्ये सिम्बॉल आहे ऑर आणि नंतर आहे पी. आता हा टेबल आणि हा टेबल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सिम्बॉल कोणता आहे? ऑर. ऑरमध्ये काय असते? ऑरमध्ये एफ एफ तर एफ. बरोबर आहे. आता हा एक कन्सिडर करा. हे मार्क केलेले आहेत मी, धिस अँड धिस. आता हा अगोदर कन्सिडर करायचा आणि नंतर हा सेकंडली. याच्यामध्ये ऑपरेशन कोणतं आहे? ऑर. ऑरमध्ये काय? एफ एफ तर एफ. आता बघा एफ एफ तर एफ. इथं टी आहे, टी आहे. इथं एफ आहे, इथं टी आहे. इथं एफ, इथं एफ. बरोबर आहे. हा एफ आणि हा एफ. एफ एफ असेल तर एफ. नंतर एफ एफ. एफ एफ असेल तर एफ. बरोबर आहे. बाकी सर्व काय असतील? अदरवाईज एंट्रीज विल बी ट्रू. बरोबर आहे. या ठिकाणी हे एंट्रीज काय राहतील? ट्रू. म्हणजे आपण यामध्ये बघा हा एफ आणि हा एफ. एफ एफ असेल तर ॲन्सर काय आलं? एफ. हा एफ आणि हा एफ. एफ एफ असेल तर ॲन्सर काय आलं? एफ. सो दिस इज द फायनल ॲन्सर. या स्टेटमेंटसाठी दिलेल्या स्टेटमेंटसाठी आपण अशा प्रकारे ट्रूथ टेबल बनवायचा आहे. हे एक एक्झाम्पल झालं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही मनानेच एक्झाम्पल्स आपण क्रिएट करून घेऊ शकतो. एक दुसरंही एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअर होईल. बघा आता आपण निगेशनवर बेस एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल घेतो मी, निगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे. निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता अगोदर याच्यामध्ये स्टेटमेंट किती आहेत बघायचे आहेत. एक पी आहे आणि दुसरा क्यू. याचा अगोदर ट्रूथ टेबल बनवून घेऊ. पी क्यू. त्यानंतर काय यामध्ये लिहायचे आहेत अगोदर एंट्रीज. एक निगेशन पी आहे, दुसरा निगेशन क्यू आहे. हा निगेशन पी लिहिला मी, त्यानंतर निगेशन क्यू. आणि हे झाल्यानंतर पूर्ण स्टेटमेंट लिहायचे. बरोबर आहे. हे झाल्यानंतर पूर्ण मीन्स काय? निगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे. आता याचा आपण ट्रूथ टेबल तयार करू. बरोबर आहे. अतिशय सिंपल आहे मित्रांनो, केअरफुली लक्ष द्या. आता दोन स्टेटमेंट आहे पी आणि क्यू. अगोदर लिहून घेऊ. पीमध्ये 2 ट्रू 2 फॉल्स. त्यानंतर क्यूमध्ये 1 ट्रू 1 फॉल्स. 1 ट्रू 1 फॉल्स. आता आहे निगेशन पी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं निगेशन कसं लिहायचं. निगेशन ऑफ पी म्हणजे यामध्ये बघायचं आहे आपल्याला पीचं काय घ्यायचं आहे? निगेशन. मी तुम्हाला सांगितलं निगेशनमध्ये गुड असेल तर त्याचं निगेशन, स्टेटमेंटमध्ये गुड असेल तर त्याचं निगेशन बॅड. ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय? फॉल्स. बरोबर आहे. म्हणजे टीच्या ठिकाणी काय लिहू आपण निगेशनमध्ये? एफ. बरोबर आहे. आता पीचं निगेशन घ्यायचं आपल्याला. हा पी कॉलम आहे. बरोबर आहे. आता इथं पीच्या मध्ये काय आहे? ट्रू. ट्रूचं निगेशन फॉल्स. इथं ट्रू. ट्रूचं निगेशन फॉल्स. इथं फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. फॉल्सचं निगेशन ट्रू. समजत आहे का? फक्त आपण ट्रूच्या ठिकाणी फॉल्स, फॉल्सच्या ठिकाणी ट्रू. निगेशन ऑफ पी. आता घ्यायचं आहे निगेशन ऑफ क्यू. आता क्यूमध्ये बघायचं आहे आपल्याला. क्यूमध्ये बघा ट्रू आहे. ट्रूचं निगेशन फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. ट्रूचं निगेशन फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. अतिशय सिंपल आहे. आणि आता फायनली अतिशय सिंपल आहे मित्रांनो, तुम्ही केअरफुली लक्ष द्या फक्त आणि सोबत आपले लेक्चर्स बघत राहा. आता निगेशन पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे. निगेशन पी म्हणजे याला नाव देऊ आपण फर्स्ट आणि दुसरं काय? निगेशन क्यू. याला नाव देऊ आपण सेकंड. म्हणजे हा फर्स्ट झाला आणि हा सेकंड झाला. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ऑपरेशन काय? अँड. म्हणजे आता या दोनमध्ये बघा फर्स्ट आणि सेकंड आणि त्याच्यामध्ये ऑपरेशन काय आपलं? अँड. मीन्स फर्स्ट अँड सेकंड. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. असं सुद्धा सिम्पली आपण लक्षात घेऊ शकतो. मीन्स कन्फ्युजन तुमचं होणार नाही. आणि आता काय याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंडमध्ये ऑपरेशन कोणतं आहे? अँड.
आता अँडमध्ये काय असते आपलं, टी टी असेल तर टी, टी टी असेल तर टी, अँडमध्ये आपण लक्षात घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा टी टी आहे का, टी टी असेल तर टी, बघा या ठिकाणी ही एंट्री आहे, टी टी तर टी अँडसाठी, टी टी असेल तर टी, अदरवाईज बाकी एंट्रीज सर्व काय राहतील, फॉल्स, कारण या ठिकाणी टी टी आहे का, नाही, बाकी एंट्रीज सर्व काय राहतील, फॉल्स. सो दिस इज ऑल अबाउट द प्रिपरेशन ऑफ ट्रूथ टेबल. असं कोणतंही स्टेटमेंट दिलं असेल तर आपण ट्रूथ टेबल त्याचा क्रिएट करू शकतो. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, रिमेंबर अँडसाठी काय असेल, ऑरसाठी काय असेल, इम्प्लिकेशनसाठी काय असेल आणि डबल इम्प्लिकेशनसाठी काय असेल. सो होप guys you all understand how to prepare truth table and how to construct it. So this is all about the preparation of truth table. अशाच प्रकारे एक नेक्स्ट टॉपिक आहे, तो म्हणजे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन अँड कंटिंजन्सी. टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, त्यामध्ये सेम प्रोसिजर हीच आहे, फक्त लास्ट कॉलम एंट्रीज बघायच्या आहेत. जर लास्ट कॉलम एंट्रीज सर्व ट्रू असतील तर ते काय असेल, मग टॉटॉलॉजी असेल, असा क्वेश्चन राहू शकतो. वेदर द गिवन, हे आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये बघायचं आहे. थँक्यू.